वेलकम टू धानेश दीपाली यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक सगळ्यांचे स्वागत आहे. इकडे बघू शकता कोण आहे आमचा, कोण आहे? ए बोल की रे, काय नाव तुझं? तुझं नाव काय? श्रेयस. नाव विचारलं की फक्त श्रेयस एवढं सांगणार आहे रे. सांग मला पूर्ण सांग, सांग सांग ना. श्रेयस राजेंद्र सुतार. श्रेयस राजेंद्र सुतार. पूर्ण व्यवस्थित व्यवस्थित हा व्यवस्थित रे. हा श्रेयस राजेंद्र सुतार. व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे बघा, हे तर दीपाली मेत्री. हे बघा, हे नवीन आमच्या चॅनल मध्ये आजपासून नवीन काय म्हणतात त्याला, काय का मेंबर्स. आणि बघा नवीन अजून एक ओळख सांगायची. बापरे, कुटुंब लय मोठा झालंय. हे बघा इकडं, ती कोण आहे बघू? नाव सांग, पूर्ण नाव सांग. श्रद्धा राजेंद्र सुतार. अरे पण तू फक्त नाव सांगा रे, तुम्ही गाव का सांगितलं झालंय सांगा बघू. ए नरतवडे कसं सांगशील तू? नरतवडे पण सांगितलं तर आमच्या ऑडियन्स न कसं कळल? सांग मला कुठून बोलतो. नरतवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. पहिला गावाचं नाव घ्यायचं नाही, पहिला जिल्हा घ्या. कोल्हापूर जिल्हा, तालुका भुदरगड आहे ना, राधानगरी तालुका, गाव नरतवडे. हा, हे मम्मी नरसोबाच्या वाडीची आहे. मम्मी हाय नरसोबाच्या वाडीची. मी हाय कुठलं का नरसोबाचं वाडी बघितलं ना आम्ही, इचलकरंजी जवळ. पेढे चांगले मिळतं मम्मी तिथं. कुणाचा? कोण कोण? उंबरजींचा. हा बरोबर. आता मम्मी, ये मम्मी. हा दक्षू इकडे बाय. दक्ष बघा काय करतोय. शाळेला जातोय. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं हाय की हे दोघं जण नवीन मेंबर आहेत. आता कायमच इकडेच आमचं सगळं सोबतच राहणार आहे. आणि इकडं दीपू बसल्या, मॅगी बनवलेली दीपू. आणि हे बघा मॅगी मध्ये काय काय खाल्लोय आपण. हे बघा, ही पास्ता पिझ्झा सॉस. आणि ह्याचं नाव काय? मियोनीज, एगलेस मेयोनीज. आणि हे काय आहे? हे केचप. हा, हे ह्याच आहे टोमॅटो सॉस. आणि हे काय? चिली फ्लेक्स, मिरचीचा पुडा. आणि कुठला आहे काय? ऑर्गॅनो. असं मिश्रण करून आम्ही एक पदार्थ बनवलेला. त्या पदार्थाचं नाव आहे मॅगी. मग मॅगी आपण सगळेजण दुपारी खाल्लो. हा, इव्हनिंग स्नॅक्स म्हणून आज आपण खाल्लेलं आहे. आरोग्यासाठी चांगलं नाही, पण आम्ही त्यामध्ये चांगलं होण्यासाठी काकडी आणि गाजर घातलेलं भरपूर. मग ते खाल्लं. बरे, चिकन 65 कधी खाणार आहेस तू? बोल ना, लाजाळ कुठला? हा बघ, लाजतोय. दीदी लाजतीस तू? दिवाळीला कपडे घेऊया, तू लाजू नको. काय काय श्रेयस, तुला दिवाळीला कपडे घेऊया, लाजू नको. बघू चेहरा बघू, चेहरा मासूम का. इथं बसल्या दीपू. त्यांचं आणि आमचं थोडस हे झालंय, वांदा झालेलं आहे. त्यासाठी त्यांनी आता युट्यूब वर बोलत नसतात. तर आम्ही आता बंद केले. ते परवा थंबनेल पण नाही, टायटल पण नाही, ते व्हिडिओ मी टाकलेलं होतं. तरी असं करायला लागल्या. शूटिंगला गेले की उशीर होते, उशीर झाले की जे उशीर होते तेवढ्या मध्ये एक व्हिडिओ होते असं म्हणा लागल्या. म्हणून म्हटलं मला थोडस अपमानजनक गोष्ट झाल्यानंतर मी व्हिडिओ बनवलं नाहीये. तर ही असं करते. तर आपण एक काम करायचं आता, ह्या पुढे ज्यावेळी माझा मूड असेल त्या व्हिडिओ बनवायचा नाही, रोज बनवायचा व्हिडिओ. आणि ही बसल्या अशी, हे बघा, ही दीपाली
आणि मला काय सांगायचं होतं की माझं नाव दोघां नावांचं चर्चा काय चॅनल ते दीपू काय धानेश नावाचं पण चॅनल आल्यात, दीपाली नावाचं पण चॅनल आलंय. काय विषय काय चालू काय आहे मार्केटमध्ये, काय चालू आहे? 5,000 सबस्क्रायबर झाल्यानंतर 5K बॅनर पण येणार आणि छोटासा आपला 5K चा केक पण येणार आहे. ए तुला केक आवडतंय ना रे? केक आवडतंय ना? आणायचं ना? आवड. आधी लाजून घे. अरे तुला अजून घे आधी. हे बघ तुला सगळेजण बघणार होता रोज, नाही. रोज बघणार असं तुला. का डोळे झाले ते? कळलं काय? हा? दक्षू गाणी म्हणायचं, इकडे गाणी म्हणा. ए दक्षू गाणी म्हण. ए आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं आमचं दक्ष कालपासून शाळेला चाललंय. दक्ष आता मोबाईल बघायचं नादामध्ये आहे आणि कालपासून मी त्याला शाळेला ऍडमिशन घेतलोय, शाळेला रोज जातोय. तर आता तो कितवीला आहे माहितीये का? कितवीला आहे नाही? 7वीला. मी दक्ष विचारतोय. प्ले ग्रुपला. दक्ष आहे प्ले ग्रुपला, अंगणवाडी नाही प्ले ग्रुपला आहे. मग नंतर काय का दीपू? LKG UKG आणि अंगणवाडी पहिली है ना? ज्युनियर केजी सिनियर केजी. ज्युनियर KG सिनियर KG. काय बाबा हे नवीन आलंय. मी हे हात आहे ना, हात असं कानाला लावलं आणि पहिलीला घेतलं. असं कानाला लावलेलं, मला हात लागतंय का? कुठं बसल्यास? हात लागत होता. मग डायरेक्ट मला पहिलीला ऍडमिशन भेटला. हे पाणी सांडलं. खर्च किती आला माहितीये का माझं ऍडमिशनला? सरांनी मला स्वतःहून पेढे दिले आणि 10 रुपये काढून खिशात दिले, मी रडत होतो म्हणून. आता असं परिस्थिती आहे, आम्ही रडावं आणि पैसे भरावं असा विषय चालू आहे. असू दे, काळ बदलतंय, आपण काळासोबत आपण जायचं असतंय. आपण फुकटमध्ये शिकलं, आपल्याला पैसे लागलेले नाही. आताच्या मुलांना पैसे लागते असं काय नाहीये. काय आता मिळवतं झालेलं आहे, त्यावेळी तसं परिस्थिती होता आणि शिक्षण पण चांगलं होतं. त्यावेळी काय म्हणायचं की पूर्वी पण शिक्षण चांगलं होतं, पण आता पण शिक्षण चांगलं आहे. शिक्षण ही कधी पण चांगलंच असतो. फक्त आपण त्याला काय करतोय की बोलतो की माझ्या वेळी काय खर्च नाही, आता खर्च झाला, असं काय नाही. काळ बदलत असते, आपण अपडेटमध्ये राहायचं. आता आपण मोबाईल घेतलोय, मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवतो. मी लहानपणी असताना दक्ष एवढा असताना माझ्याकडे मोबाईल होता नाही, रेडिओ चालू करायला येत नव्हतं. त्यासाठी सांगतोय, काळ बदलत असतो, माणूस अपडेट होत राहायचं. प्रत्येक वेळी चेंज, आपण जगासोबत राहायचं असं मला वाटतंय. आणि ही बघा, हे बघा, आम्ही रेडिओ घेऊन बसत होतो, गोट्या खेळत होतो, चक्री खेळत होतो. आणि हे इथं मोबाईलमध्ये चक्री खेळतात. म्हणजे हे बघा, मेंदूचा विकास कसा होतो. आमचा मेंदू गुडघ्यात होते त्यावेळी, ठीक आहे. मेंदू गुडघ्यात असल्यामुळे मी जास्त काय करत होतो की घरातलं कुठं झाडावर चढ, आंब खा, बंब खा, पपई खा, डाळिंब खा, उन्हात फिर, आंब खा, झाडात चढ, लपंडाव खेळ, झाडातलं शिवपाट आणि सुरपाट. एक खेळ वय आमची एवढं. आता लुडो खेळ आणि काय रम्मी खेळ, काय काय खेळ, देवा देवा देवा, काय खरं नाही आताची खेळ. आमची खेळ होती ना म्हणून उंची वाढली आमचं, चांगलं झालं. आणि ह्यांना आता खेळण्यासाठी प्ले ग्रुपला घालावं लागतं, कारण 4 मुलं एकत्र येण्यासाठी आपल्याला प्ले ग्रुप म्हणजे काय, खेळायचं अंगण. 4 मुलं एकत्र येण्यासाठी माझ्या पोरग्याला मी काय करतो, स्कूलला घालतो की त्याचं लहानपणी मित्रांमध्ये आणि पोरांमध्ये चांगलं संगोपन होऊ दे, वाढू दे, त्याला सगळं नॉलेज भेटू दे, ते खेळू देत. असं घरात गाडी आहे, हे घरात गाडीवर बसलेत ना, ही गाडी पण शाळेत आहे. लगोरी आणलंय, घरात लगोरी आहे, सगळं घरात आहे, पण तो खेळत नाही. पण हेच शाळेमध्ये खेळतो. सांगायचं तात्पर्य काय आहे की ठिकाण वेगळा, आवडी. आता काय, ही मोबाईल घेऊन बसल्यात, मी आता काढलो की आपण जे बोलायला लागले, जे व्हिडिओ करायला लागले ती जमणार नाही.
आणि आता मी ही मोबाईल काढून घेतो कधी, आता व्हिडिओ बंद करल्यानंतर, नाही तोपर्यंत ही बसतात. ही चपाती चांगली ही परवा. हे बघा चपाती आता दीपू आणल्या, तुम्हाला सगळ्यांना सोबत शेअर करतो मी. तेवढं सांगायला लागलं मी, व्हिडिओ मोबाईल देणं म्हणजे काय. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पोरांना मोबाईल द्यायचं नाही, द्यायचं थोडं थोडं द्यायची. कारण कसं आहे, आपण आपल्या लहानपणी असताना आपल्याला वापरायला घरातले कुणी काय देत नव्हते म्हणून आम्ही अल्लड होतो. पोरांना वापरायला दिलं आवाज कमी कर. आणि पोरांना जर आपण वापरायला काही गोष्टी दिलं की त्यांना ज्ञान मिळतो. त्याला हात लावू नको, ह्याला हात लावू नको, ते करू नको, ही करू नको. आम्ही घाबरून, बाबा तिथे येत असेल तर त्याचं वस्तू काय हात लावायची नाही, जे असेल तिथले तिथे ठेवायचं. कारण हात लावू देत नव्हते, बाद होईल असं त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगत होते. पण मी आता काय सांगतोय की वस्तू हातात धरलं तर त्याच्या हातात द्यायचा आणि आपण त्याच्यासोबत राहायचं. त्याला काय होता कामा नाही. आता मोबाईल दिलाय मी, ते मोठा दाखवा लागलाय. ह्यो पण आता यूट्यूब ओपन करतो आणि जे ॲड येतात त्याला काय करतो, क्लिक करतोय आणि स्किप करतो आणि व्हिडिओ बघतोय. आपण जे करतोय सगळं मुलं शिकतात. आपण अपडेटमध्ये राहायचं कधी पण. आपण जसं राहतोय तसं मुलांना पण ठेवायचं. ही म्हणजे साधा सिंपल सांगतो, मोबाईल थोड्या वेळासाठी द्यायचं का असं म्हणतोय. आपण मोठा असून, घरातले मोठं असून आपण एखादा गोष्ट, छोट्यातल्या छोट्या गोष्ट सकट आपण मोबाईलमध्येच करतोय. म्हणून सांगतोय तुम्हाला की पोरांना शिकवा आणि ज्ञान असावं. ज्ञान असेल तर ती काय कुठं जात नाही. आणि आता दीपू स्पेशल काय बनावं लागलं हे पण तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही व्हिडिओ नक्की बघायचं आहे. दीपू, काय? तुला पिझ्झा खायचा आहे ना? होय. इकडे सांगतो, दाखव. हे बघे, पिझ्झा पास्ता सॉस आहे काय, आणि हे आहे टोमॅटो सॉस काय दीपू, आणि हे मेयोनीज काय. हो. मेयोनीज थोडंसं घातलो तर हे असं बंद करायचं व्यवस्थितपणे, म्हणजे घात होणार नाही. असं मोडायचं चपाती. हा काय, काय, आणि असं असं रोल करायचं. रोल करायचं आणि खायचं असं. हे धर रे, खा पिझ्झा होममेड लेफ्ट ओव्हर चपाती.